पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यारांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते. त्याअंतर्गत 23 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शाहू टोलनाका परिसरातील उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत राजारामपुरीतील ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतुसं असा सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सोन्या कुऱ्हाडेला हे पिस्टल लक्ष्मीपुरीतील विकास देवदास वाघमारे उर्फ पांडा शेट यानं दिल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील दोन्ही संशयित हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून पसार झालेल्या संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे तसंच पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, विनायक चौगले, गजानन गुरव, प्रदीप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, राजू कोरे, अरविंद पाटील, संजय हुंबे, सत्यजित तानुगडे आणि समीर कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.